नमस्कार, मी प्रियंका मराठे या अमेरिकामध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी घेऊन आले एक एक्साइटिंग ट्रॅव्हल ब्लॉग येल्लोस्टोन। येल्लोस्टोन हा जगातला सगळ्यात पहिला नॅशनल पार्क आहे जो की 1872 मध्ये एस्टॅब्लिश झाला आहे आणि आजही इतका सुंदर आहे। तर येल्लोस्टोनला आम्ही उद्या निघतोय, खरं आज आम्ही करतो ग्रँड टीटॉन नॅशनल पार्क आणि आमची सुरुवात झाली आज जेनी लेक पासून। तर इथं आम्ही थांबले जेनी लेक बोट टूरसाठी, जे की आम्हाला घेऊन जाणार आहे एक हिडन फॉलकडे आणि एक तिथं छोटासा ट्रेल असेल तो करू। प्लस त्यासोबतच आम्ही मोनमोन रोड, शॉबर लँडिंग, सिग्नल माउंटेन, समिट रोड असे बरेच काही स्पॉट्स बघू। हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, बऱ्याच काही एक्साइटिंग थिंग्स आहेत, मिस करू नका आणि एन्जॉय करा। सगळे सोबत असल्यामुळे किड्स खूप एक्साइटेड आहेत। Are you excited to say yes or no? Yeah! Hi ladies. Hi. और आगे के मेंबर तक गए हैं शॉपिंग के लिए। आ गए? तर आता आपण आलो जेनी लेकला। इथं बोट शटल घेणार आहे आपण आणि तिथून पुढं बोटिंग करत जाणार आहे जिथं की हिडन फॉल आहे। त्यासाठी एक छोटीशी ट्रेल करावी लागेल आणि ती खूप सुंदर आहे म्हणतात आणि त्यानंतर बेअर पण दिसू शकतात। तर बघूया आपण पुढे जाऊन कसं आहे व्ह्यू आणि कसं आहे सगळं। आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आर्बर पार्कचा पूर्ण क्रू आहे। आर्बर पार्क म्हणजे माझ्या कम्युनिटीतले फ्रेंड्स। तर विल से हाय टू देम। हॅलो गाईज, इवा बेअर दिसतं बरं तिथं, बेअर दिसणार आहे बरं। चलो तो वी आर हेडिंग टुवर्ड्स जेनी लेक। क्या देखने के लिए? नहीं बेयर भी मिलेगा उसके साथ। हाँ है ये आज उसके साथ फोटो लेना है। बेयर के साथ डाल देना है ब्लॉग में। हाँ तो वायरल हो जाएगा ना पूरा। मैं बेयर के साथ फोटो लिया। हाँ और बेयर मुझे मार के गया। तर हा आहे बघा लेक। तर इथे तुम्हाला क्विक ओव्हरव्ह्यू देते। ह्या आशा शटल बोट मधून आमची फेरी स्टार्ट झाली। हा कोच आम्हाला थोडंसं इन्स्ट्रक्शन देत होता आणि त्यानंतर ब्युटिफुल माउंटन्सचा व्ह्यू बघत आम्ही हिडन फॉल्स जवळ पोहोचलो। तर आम्ही आलोय अदर साइड ऑफ द जेनी लेक। इथून चालू हिडन फॉल्ससाठी। हिडन फॉल्ससाठी ही ट्रेल आहे हाफ माईलची। ऑटर आहे। आणि हा आला हिडन फॉल। हिडन फॉल्स म्हणजे ग्रँड टीटॉन मधला अगदी साधा पण खूप सुंदर ठिकाण। पाण्याचा झुळझुळता आवाज, थोडी थंडी आणि खूप पीसफुल वातावरण, मस्त होतं सगळं। हिडन फॉल बघूनच आम्ही रिटर्न जातो, कारण मुलांच्या मध्ये अजून एक आयकॉनिक पॉइंट होणार नाही त्यामुळे। नेक्स्ट पॉइंट। तर आजच्या दिवसातला सेकंड स्पॉट होता आमचा सिग्नल माउंटन। वर पोहोचलो की सगळा ग्रँड टीटॉन आणि जॅक्सनविल समोर दिसत होता। एकदम छान व्यू पॉइंट। कितने हाइट का है? उससे डबल है। वो तो बहुत ज्यादा है, ये 8000 फीट पे है। दिस इज 8000 8000 7,000 अराउंड 7000 7,700 ग्रैंड टीटॉन दिख रहा है। फोटो कॉल रेडी सब लोग। ए विवान आजा साइड में। 1 2 3 स्माइल। खिचिक और कुछ तो बोलो, पता नहीं। खिचिक वीडियो लेता हूँ।
से हार्बर पार्क. हार्बर पार्क. तर आमचं नेक्स्ट स्पॉट आहे मोरमन रॉ. इथं त्यांनी असे छोटे छोटे घरांचे सेटअप केलं आहे आणि जस्ट फॉर द व्ह्यू. आणि मागं माउंटन्स आहेत, तर तुम्हाला छान व्ह्यू मिळतो फोटोसाठी. आणि हे माझं बाळ आहे, आत्ताच जिजी करून उठलं. जा तिथं ते ऑटर आलं छोटं. डोंट टच. ओके, जस्ट डोंट टच. दिख रहा है इधर. ते छोटंसं ऑटर आहे, लाईक माऊस. Meermas, go back to your house. असा लावते तो बहुत ही क्यूट लग रहा है. आणि इथं आमचं रील बनवायचा कार्यक्रम सुरू आहे सगळ्यांचा. This one's standing like a good. बाय बाय. निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा जातो कळतच नाही. मन अगदी हलकं होऊन जातं. हिडन फॉल्स अँड सिग्नल माउंटनने तर आमच्या ट्रिपची सुरुवात अगदी खास करून टाकली. अशाच आणखी सुंदर ठिकाणांसोबतचा अनुभव तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहोत. तोपर्यंत आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.